सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 3 ओवी क्रमांक 211। बापा विषाची मधुरता जेने आवडी उपजे चित्ता, परी तो परिणाम विचारिता प्राणहरी। बाबा रे, विष वरून मधुर वाटेल, चित्तामध्ये खाण्याची आवड निर्माण होईल, परंतु त्याच्या परिणामाचा विचार केला तर प्राण्याची हानी होते। देखे इंद्रिय कामवासे तो लावी सुख दुराशे, जैसा गळी मनु आमिषे भूलविजे गा। ज्याप्रमाणे गळ्याला लावलेले आमिष माशाला बरोबर भुलविते, त्याप्रमाणे इंद्रियाच्या ठिकाणी असणारी विषयाची तीव्र लालसा मानवाला खोट्या सुखाच्या आशेकडे प्रवृत्त करत असते। परितया माझी गळू आहे तो प्राणाते घेऊन जाये, तो जैसा ठाऊका नोही झाकलेपणे। परंतु त्या आमिषांच्या खाली प्राणाला हरण करणारा गळ आहे, तो आपल्या प्राणाचा नाश करेल हे त्या माशाला आमिषाने तो गळ झाकला गेल्यामुळे ज्याप्रमाणे कळत नाही, तैसे अभिलाषे निकी जेला विषयाची आशा धरी जेल, तरी वर पडा होई जेला क्रोध नळा। त्याप्रमाणे विषयाची लालसा निर्माण झाली की मानवाची तशीच अवस्था होते। विषयाची तीव्र इच्छा धरली तर मानवाला क्रोधरूपी अग्नीत पडावे लागते। जैसा कवळोनिया पारधी घातेची संधी, आणि मृगाते बुद्धी साधावया। ज्याप्रमाणे कुशाग्र बुद्धीचा पारधी हा हरणाचा घात करण्यासाठी त्याला चारी बाजूने घेरून एके ठिकाणी बरोबर आणत असतो, येथ तैसाची पर्याय म्हणून सांगू हा तुझ नोहे। पार्था दोई काम क्रोध आहे घात कुजाने, विषयाच्या सुखाचा देखील प्रकार असाच आहे, म्हणून तू विषयाची संगती करू नकोस। विषयाच्या मागे लागला तर काम क्रोध निर्माण होतात आणि दोन्ही घात करणारे असतात, असे श्रीकृष्ण म्हणाले। म्हणून आश्रय न करावा मनेही आठो न धरावा, एक निज वृत्ती बोलावा नाशोने दे। म्हणून या विषयाचा आश्रय करू नको, मनामध्ये ज्या स्मरण देखील करू नये, स्वधर्माची जाणीव कधीही नष्ट होऊ देऊ नकोस। अगा स्वधर्म हा पुला जरी का कठीण झाला, तरी हाची अनुष्ठीला भला देखे। असे पहा की आपला स्वधर्म जरी आचरणास कठीण असला तरी त्याचेच आचरण करणे चांगले होय। एरू आचारू तो करावा तो देखता किर बरवा, परी आचारतेनी आचरावा आपुलाचे। दुसऱ्याचा धर्म जरी खरोखर दिसावयास चांगला असला तरी आचरण करणाऱ्यांनी आपल्या विहित कर्माचेच आचरण करत राहावे। सांगो रुद्र घरी आवघी पक्वान्य हाती बरवी, ती द्विजय केवी सेवावी दुर्बळू जरी झाला। ब्रह्मा जाणणारा मनुष्य तरी गरीब असला तरी त्याने दुसऱ्याच्या घरची पक्वान्य कशी बरे सेवन करावी। हे अनुचित कैसे निकीजे अग्राह्य केवी इच्छिजे, अथवा इच्छिले ही पाविजे विचारी पा। असे अनुचित कर्म कसे बरे करावे हे ग्रहण करण्याचे योग नाही। ह्या अन्नाची इच्छा का बरे करावी, अथवा इच्छा केलेला विषय प्राप्त जरी झाला तरी त्याचे सेवन करावे का याचा तू विचार कर। तरी लोकाचे धवळारे देखुनिया मनोहरे,
असती आपुले तनारे मोडावी केवी। दुसऱ्याची पांढरी शुभ्र मनोहर घरे पाहून आपल्या गवताच्या झोपड्या मोडाव्या काय। हे असो वनिता फुले कुरूप जरी जाहाली, तरी भोगिता तेची भाली जे आपरी। आपली धर्मपत्नी रूपाने जरी थोडी कमी असली तरी तिच्या बरोबर संसार सुखाने करणे आवश्यक आहे। तेवी आवडे जैसा सांगडो आचारता तरी दुवाडू, तरी स्वधर्माची सुरवाडू परस्त्रीचा। आपला स्वधर्म करण्यास कठीण जरी असला तरी तसेच तो करताना कितीही आपत्ती आली तरी स्वधर्म हा परलोकी सुख देणारा आहे। हागा साखरा आणि दूधा हे गोल्य करीर प्रसिद्ध, परिकृमी दोषी विरोधा घे पेकेवी। अरे दूध आणि साखर याची गोडी प्रसिद्धच आहे, परंतु त्याच्या पोटात कृमी दोष निर्माण झाला आहे, त्यांनी ते पदार्थ कसे बरे सेवन करावेत अर्जुना। ऐसे निही जरी से विजयला तरी ते आकोडीच उरेल, जे ते परिणामी पद्य नव्हेला धनुर्धरा। अर्जुना असे असून देखील रोगाने जर तो पदार्थ सेवन केले तर त्याचा तो हट्टच ठरेल, कारण परिणामी तो पदार्थ हितकारी होणार नाही। म्हणून आपणासी जो विहिता आणि आपण पेया अनुचित, ते आचरावे जरी हित विचारी जे। म्हणून इतरांना जे विहित आणि आपणा जे अवैध कर्म आहे तो आचरण करू नये। या स्वधर्माचे अनुष्ठिता वेचू होईल जीविता, तोही निकावर भयता दिसत असे। स्वधर्माचे आचरण करीत असताना आपला जीव जरी अर्पण करावा लागला तरी तो या मृत्यू लोकात आणि परलोकात दोन्ही लोकी श्रेष्ठ मानला जातो। ऐसे समस्त सुर शिरोमानी बोलिले तेथ शारंग पाणी, तेथ अर्जुन म्हणे विनवानी आसे देवा। देवाधिदेव श्रीकृष्ण ज्या वेळी असे बोलले त्यावेळी अर्जुन म्हणाला, देवा माझी एक विनंती आहे, ऐका। हे जे तुम्ही सांगितले ते सकळ किरम्या परिसले, आता पुसेन काही आपुले अपेक्षिता। आपण जे मला सांगितले आहे ते मी उत्तम प्रकारे श्रवण केले, परंतु आता मला जे काही अपेक्षित आहे ते मी विचारणार आहे। तरी देवा हे से कैसे जे ज्ञानियाची ही स्थित भ्रंशे, मार्गू सांढून नारी से चालत देखो। देवा असे का बरे घडते, ज्ञानी पुरुषांची स्थिती देखील भ्रष्ट होऊन जाते आणि ते सदाचाराचा मार्ग सोडून वेगळ्याच मार्गाने वाटचाल करीत असलेले दिसतात। सर्व नोही जो होती हे उपाय ही जाणीती, तेही परधर्म विचरती कवने गुणे। जे सर्व काही जाणणारे असतात तो त्याग कशाचा करायचा आणि स्वीकार कशाचा करायचा हे देखील जाणतात, ते कोणत्या गुणामुळे परधर्माचे आचरण करतात। बीजा आणि भूसा धनी वाढून येणे जैसा, नावे कदेख नाही जैसा बरडी कापा। धान्य आणि कोंडा याची निवड करणे आंधळा माणूस जाणत नाही, त्याप्रमाणे कधी डोळ्याचाही अशी अवस्था होते, असे का बरे व्हावे। जे असता संगू सांढिती तेची संसर्गी करिता न धाती, वनवासी ही सेविती जनपदाते।
जे लोक प्रपंचाच्या संगतीचा त्याग करतात तेच पुनर्प्रपंचाची संगती करून देखील तृप्त होत नाहीत. सर्व स्वांचा त्याग करून वनात राहिलेले लोक देखील पुन्हा नगरीतील लोकांना येऊन राहतात. आपण तरी लपती सर्वस्व पाप चुकविती, परी बलात्कारे सुई जाती तयाची माझी. स्वतः तर तो पापाला भिवून लपून बसतात, अनेक प्रकारांनी तो पाप चुकवतात, परंतु कोणाच्या तरी बलात्काराने तो पापाच्या चक्रात गुंतले जातात. जयाची जीवे घेती विवासी, तेची जडोनी ठाके जीवेसी. चुकविता ते गिवासी तया तेनी. ज्या लोकांची मने त्या पापाला अतिशय त्रास मानून घेत असतात तीच पापे त्यांच्या अंतःकरणात येऊन बसतात, तर ज्या पापांना चुकवण्यासाठी ते प्रयत्न करत असतात तीच पापे त्यांना शोधत येत असतात. ऐसा बलात्कारो एकू दिसे, तो कवनाचा येत आग्रह असे. हे बोलावी हशिकेशे पार्थू म्हणे. अशा प्रकारे पाप करण्याविषयी जो बलात्कार दिसतो तो कोणाच्या आग्रहामुळे होत असतो हे हशिकेशांनी मला सांगावे असे पार्थ म्हणाला. तव हृदय कमळा रामो, जो योगियाचा निष्काम कामो. तो म्हणत असे पुरुष उत्तम, सांगेन ऐका. जेव्हा प्रत्येकाच्या हृदयरूपी कमळामध्ये असणारा आत्मराम आणि निरीच्छ असे योगी ज्यांची इच्छा करतात तो पुरुष उत्तम श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला, या प्रश्नाचे उत्तर सांगतो ते तू ऐक. जरी हे काम क्रोधू पाही, जयाचे कृपेची साठवण नाही. ते कृत त्याच्या ठाई मानिजती. तर असे पहा की हे जे काम क्रोध आहेत त्यांच्या ठिकाणी कृपेचा साठा नाही. हे दोन्ही यमासारखे घात करणारे आहेत. हे ज्ञान निधींचे भूजन, विषयधरीचे वाघ भजन. भजन मार्गाचे मांग मारक जे. हे ज्ञानरूपी संपत्तीवर बसलेले विषारी महासर्प आहेत. विषयरूपी पर्वताच्या गुहेत राहणारे महाभयानक वाघ आहेत आणि भजन मार्गात येणारे मारेकरी आहेत. हे देह दुर्गीचे धोंडा, इंद्रिय मार्गीचे कोंडा. यांचे व्यामोदाधिक बंडा जगावरी. हे देहरूपी किल्ल्यांचे प्रचंड दगड आहेत. इंद्रियरूपी गावांच्या भोवती असलेले तट आहेत आणि सर्व जगामध्ये ब्रह्म अविचार इत्यादी संपन्न करण्यात ते प्रबळ आहेत. हे रजगुण मानसी जय, समूळा सूर्य जय. घाले पण याचे अविधा केले. हे काम क्रोध मनात असलेले रजगुणाचा परिणाम आहे. हे मुळातच असुरी संपत्ती आहेत आणि अविद्येचे यांचे पालन पोषण करणारे आहेत. हे रजांचे की रजाले, तरी तमासी पढियते भले. तेने निज पद यादी धले प्रमाद मोहे. हे रजोगुणामुळे उत्पन्न झालेले असले तरी तो तमोगुणाला हे अत्यंत प्रिय आहे. म्हणून त्या गुणाने प्रमाद व मोह हे आपले निजपद त्यांना दिले आहे. हे मृत्यूंच्या नगारे मानी जती निकिया परी. जे जीवितांचे वैरी मानोनिया. हे मानवाच्या जीवांचे मोठे शत्रू आहेत म्हणून मृत्यूच्या नगरीत ते श्रेष्ठ मानले जातात. जयासी भुकेली आमिषा, हे विश्व न पुरे सिंहासा. कुळवाडी याची आशा चाळीता सो. त्यांचा फक्त भुकेच्या इच्छेला संपूर्ण विश्व एका घासा देखील पुरेसे पडत नाही. उपभोगांची इच्छा म्हणजे यांचे नाशककारक व्यवहार चालवित असते.
कौतुके कवळी तामुठे जिये जव दाबून थे कुठे तिये भ्रांती दाखुटे वाली दुले. ही भ्रांती केवळ भातुकली खेळता खेळता सहजपणे तिन्ही लोक खाऊन टाकते. त्या भ्रांतीच्या दासीपणाने बळावर इच्छारूपी तृणा ही जगत असते. हे असो मोहे मानी जय याते अहंकार घे पेदी जय जेने या पुले निभोजे नाचवित असे. हे असो या काम क्रोधांना मोहाच्या घरी जाता मात आहे. जो अहंकार आपल्या इच्छेप्रमाणे जगाला नाचवित असतो तोच अहंकार याच्याशी देणे घेणे करतो. जेने सत्यांचा भूकसा काढिला सत्य तृण कुटा भरिला तो दुंभर रविला जागे. ज्याने सत्याचा कोथळा फोडून त्यात असत्यांचा पेठा भरला तो दंभ या कामक्रोधांनी जगामध्ये प्रसिद्धीस आणला आहे. गविली मग माया मागी शृंगारिले ते करवी विठाळविले साधू वृंदे. या काम क्रोधाच्या शांतरूपी साध्वीला वस्त्रहीन केले आणि मायरूपी स्त्री वस्त्रे अलंकाराने सजविले. त्या मायेने साधूचा समुदाय काम क्रोधाच्या लहरीने भ्रष्ट करून टाकला. ही विवेकाची त्राय फेडिले वैराग्याची साल काढिले जितया मान मोडिले उपशमाचे. यांनी विवेकांचे बळ नाहीसे केले वैराग्याचा विचार नाहीसा केला आणि शमदमाची मान जिवंतपणेच मुरगळून टाकली. ही संतोष वन खांडिले धैर्य दुर्ग पाडिले आनंद रोप सांडिले ओ पडुनिया. यांनी संतोष रूपी वन तोडून टाकले धैर्य रूपी किल्ले जमीन दोस्त केले आणि आनंदाने केवढी रूपे उपटून टाकली. ही बोधांची रोपे लुचिले सुखाची लिपी पुसिले जिवारी आगी सुदले तापत्रयाचे. यांनी ज्ञानाने रोपे खुडून टाकली सुखांची सर्व अक्षरेच पुसून टाकली आणि माणसाच्या हृदयात विविध तापाचे निखारे प्रज्वलित केले. हे अंगात वघडले जीवनची आधी जडले परिणातुड दिवसिले ब्रह्मादिका. काम क्रोध हे शरीराबरोबरच उत्पन्न झाले आहेत आणि जीवाबरोबरच जडलेले आहेत. या काम क्रोधांच्या आतमध्ये शोध केला तर ब्रह्मादिकांना देखील ते सापडत नाहीत. हे चैतन्याचे शेजारे वस्तीने न जाय कहारे म्हणून प्रवर्तिले महामारी सावरतीना. हे काम क्रोध जीवात्म्याच्या जवळ असतात ज्ञानाच्या पंक्तीला तो राहत असतात. त्यांच्या लहरी मोठ्या प्रमाणात उसळल्या की त्या कोणालाही सावरता येत नाहीत. हे जुळविना बुडविते आगी विना जाळीते न बोलता कवडिते प्राणी आते. हे जलाशिवाय माणसाला बुडवून टाकतात अग्निशिवाय ते जाळून टाकतात आणि मानवाला तर काही समजू न येता ग्रासून टाकतात. हे शस्त्र विना साधिते दोरे विना बांधिते ज्ञानी अशी तरी वधिते पेंज घेऊन. कोणत्याही शत्रू वाचून ते काम क्रोध बरोबर संधी साधून माणसाला मारतात दोऱ्याशिवाय झडवून टाकतात आणि स्वतः ज्ञानी बनवणाऱ्या लोकांना तर पेजेचा विडा उचलून ते ठार करून टाकतात. हे चिखल विना रोविते पाशिके विना गोविते हे कवना जोगे न होते आतोंडेपणे. हे
हे चिखलाशिवाय माणसाला पुरून टाकतात, कोणत्याही जाळ्या वाचून अडकून टाकतात. हे शरीरात सूक्ष्म रूपाने राहत असल्यामुळे सर्वसाधारणपणे हे कोणाच्या अधीन होत नाहीत. जैसे चंदनाची मुळे गिवसून झेपे व्याळी, ना तरी उल्काची खोळी गर्भस्थासी. जैसे चंदनाच्या मुळीला सर्प वेडे घालून बसलेला असतात किंवा पोटात असणाऱ्या गर्भाला वेष्टनांची गवसणी असते, ते काम क्रोध जीवात्म्याला ग्रसित असते. का प्रभावी न भानो धुमे विना हुताशनो, तैसा दर्पण मळ हिनो काहीच नसे. जसा सूर्य कधी प्रकाशा वाचून नसतो, धुरा वाचून अग्नी असत नाही, किंवा आरसा धुळीच्या कवना वाचून असू शकत नाही, तैसे ही विनय कले आम्ही ज्ञान नाही देखिले, तैसे कोंडोनी पांगुतले बीज निपजे. ज्याप्रमाणे बी कोंड्याने आच्छादलेले असते, त्याप्रमाणे काम क्रोधाशिवाय ज्ञान नाही आणि कधी पाहिले नाही. तैसे ज्ञान तरी शुद्ध परी असे प्रवृद्ध, म्हणून ते आघात होऊनी ठेले. वस्तू ज्ञान हे शुद्धच आहे, परंतु या काम क्रोधाने हे झाकलेले गेले आहे, म्हणून ते प्राप्त होण्यात कठीण झाले आहे. आधी आधी जिनावे मग तो ज्ञान पावावे, तव भरा पराभव न संभवे राग द्वेषा. प्रारंभी साधनेने काम क्रोधांना जिंकावे म्हणजे आत्मज्ञानी प्राप्ती करावे होते, परंतु सामान्य माणसाकडून या काम क्रोधांचा पराभव संभवच नाही. याती साधव या लागे जे बळा आणि जे अंगी, इंधने जैसी आगी सावो होये. काम क्रोधाला जिंकण्यासाठी अंगामध्ये बळ निर्माण केले तर जेवढे अग्नीला इंधन पुरवावे तसे अग्नी कधीच प्रज्वलित होतो, त्याप्रमाणे अंगातील बळ काम क्रोधाला उलट सहकार्य करणारे होतात. तैसे उपाय की जती जे जे ते यासीची होती विरजे, म्हणून हिटियाचे जे निजे हिची जगे. अशा प्रकारे जे जे उपाय करावेत ते सर्व उपाय ह्या काम क्रोधांना सहाय्य करीत असतात, म्हणून या जगामध्ये हे हट्ट योगांना सुद्धा जिंकतात. ऐसी आई सांगणा बोला एक उपाय आहे भला, तो करिता तरी अंगवला तरी सांगेन तुझा. या काम क्रोधांना जिंकणे अतिशय कठीण आहे असे बोलले जात असेल तरी त्यांना जिंकण्यासाठी एक चांगला उपाय आहे, तो उपाय तुझ्याकडून होईल तर तुला सांगतो. याचा पहिला पुरठा इंद्रिये, तेथून प्रवृत्ती कर्माते विये, आधी निद्गळून खाली तिये सर्व देव. या काम क्रोधाने वास्तव्य इंद्रियाच्या ठिकाणी आहे आणि इंद्रियापासून कर्माची प्रवृत्ती होते, म्हणून प्रारंभी या इंद्रियावर विजय मिळव. मग मनाची धाव पारुशेला आणि बुद्धींची सोडवण होईल, इतकोनी धारा मोडेला या पापियाचा. असे झाले म्हणजे मनाची विषयाकडे धावण्याची क्रिया बंद पडेल आणि बुद्धीतील सर्व प्रकारचे भ्रम नाहीसे होतील, यामुळे या पापांचा आश्रय नाहीसा होईल. हे अंतरावनी जरी फिटले तरी निभ्रांत जाण निमटले, जैसे लक्ष्मी विना उरले मृग जळ. तसे काम क्रोध जर नाहीसे झाले तर ब्रह्मरूपी स्वराज्यांची प्राप्ती होते आणि तो पुरुष आपल्या शुद्ध अंतःकरणाने सुखाच्या राशीचा अनुभव स्वतःच घेऊ शकतो.
ऐसे राघव द्वेष जरी निमाले तरी ब्रह्मची स्वराज्य आले मग तो भोगू सुख आपुले आपणचे ते गुरु शिष्याची गोडी पदपिंडाची गाठी ते तर स्थिर राहुनी नुठी कवनी काळी हे सद्गुरूंनी आणि शिष्यांची गुह्य अशी गोष्ट आहे. हे जीव ब्रह्माचे ऐक्य आहे. त्या ठिकाणी स्थिर राहून देखील तो कधीही ढळत नाही. ऐसे सकळ सिद्धांचा राहो देवी लक्ष्मीचा नाहो राया एके देव देव बोलता झाला. संजय म्हणाला, हे धृष्टराष्ट्र राजा, ऐक, असे सर्व सिद्धांताचा राजा देव लक्ष्मीचा पती देवांचा देव जो श्रीकृष्ण तो याप्रमाणे बोललय. आता पुनरपि तो अनंतो आधये की मातो सांगेल ते पंडुसुतू प्रश्न करी. आता भगवान श्रीकृष्ण एक पुरातन कथा सांगतील. ती कथा ऐकून अर्जुन काही प्रश्न विचारेल. तया बोलाचा हन पांडो की रसवृत्तीचा निवाडो येणे श्रुतया होईल सुरवाडो श्रवण सुखाचा. या अनमोल बोलण्याची योग्यता त्यातील सर्व रस वृत्ती या सर्व कारणांनी श्रोत्यांना श्रवण सुखाची समृद्धी होईल. ज्ञानदेव मने निवृत्तीचा चांग ठवा करून उन्मेषाचा मग संवादो श्रीहरी पार्थाचा भोगावा बापा. निवृत्ती महाराजांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांना म्हणतात, शुद्ध बुद्धीने प्रतिभेचा चंद्र प्रकाशित करून श्रीकृष्ण अर्जुनाचा हा सुख संवाद श्रवण करावा. तिसरा अध्याय समाप्त. रामकृष्ण हरी.